तर बीडमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारलेलं आहे आणि आजपासून संप पुकारलाय। या संपाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागलाय। बीडमधील 11 एसटी आगार बंद आहेत। जवळपास दररोजच्या 250 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देऊन दर्जा दिला जावा अशी मागणी यांची आहे आणि याच एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास माने यांनी। 20 तारखेपर्यंत तुम्ही थांबा, 20 तारखेपर्यंत आर्थिक खात्याशी याच्याशी मी चर्चा करून तुमचा निर्णय तात्काळ घेऊ। परंतु अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमच्या एकही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही। मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीला खुश केलं, लाडक्या भावाला खुश केलं, महामंडळाला इतर न आंदोलन करता त्यांना वाढ दिल्या, परंतु आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना दरवेळेस त्यांच्या राजकारणापुरताच का वापर करण्यात येतो? सरकारला एकच म्हणणं आहे, जर तुम्ही महिलांसाठी योजना राबवतायत तर आम्ही कोण आहेत? मग आम्ही पण तर महिलाच आहेत ना, आम्ही पण तुमच्या बहिणीच आहेत ना। वारंवार एकाच मागणीसाठी आम्हाला कायम संप का करावा लागतोय? तेवढी एक मागणी मान्य करा, एसटीचे चाक कधीच थांबणार नाही। आज आम्ही इतक्या जीवावर उदार होऊन तुमच्या मुलांना मुलींना, एकटी मुलगी जरी आमच्या एसटीत बसली तर ती सुरक्षित असती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।